तर मित्रांनो, आता आहोत आपण याच कृती समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत आणि त्या आपल्या मागण्या मांडतायत। काय सांगाल मॅडम, आपलं काय मागण्या आहेत शिक्षण मंत्र्यांकडून आणि काय अपेक्षा आहेत? शिक्षण मंत्र्यांकडून माझी एकच मागणी आहे की ज्या नैसर्गिक विनाअनुदानित वाढीव तुकड्यांवरचे जे शिक्षक आहेत आम्ही त्यांचा प्रश्न 2 वाजेपर्यंत मार्गी लावावा ही कळकळीची विनंती आहे। काय मागणी काय नेमकी मॅडम तुमची? आम्हाला अनुदान जाहीर करावं। जे वाढीव तुकड्यावर आहेत 2012-13 पासूनचे शिक्षक त्यांना वेतन सुरू करावे। शिक्षण मंत्री तर म्हणतात मी सकारात्मक आहे, सर ते कधीच नकारात्मक नसतात, ते नेहमी सकारात्मक असतात आणि सकारात्मक ऐकून मला प्रचंड कंटाळा आलेला आहे। गेली 10 वर्ष मी खूप संघर्ष करते आणि माझं 8 महिन्याचं बाळ माझ्या पोटामध्येच टेन्शन मध्ये गेलेलं आहे। शिक्षण मंत्र्यांना मी कळकळीची विनंती करू शकते की जर तुम्हाला या सगळ्या शिक्षकांना वाचवायचं असेल, पुढे भविष्यात तुमच्या सरकारचं पुन्हा पुनरागमन व्हायचं असेल तर तुम्ही कृपया नक्कीच विचार करा। म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम आहात? हो, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। माझे आई वडील, माझे सासरचे लोक सर्वजण खूप त्रासलेले आहेत आणि सर मला पण जिवंत राहावं अशी अजिबात इच्छा नाही। मी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना हात जोडून कळकळीची विनंती करते की हे शासन मायबाप नक्कीच तुम्ही आमचा प्रश्न सोडवाल आणि जर नाही हा प्रश्न सोडवला तर 2 वाजण्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दिसणार नाहीत। मी माझ्या निर्णयावर सकारात्मक आहे। मॅडम, तुम्हाला तर शासनाने वेगळं प्रतिनिधित्व दिलंय। तुमचे 7 शिक्षक आमदार विधान परिषदेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व करतात, तरीही तुमचा प्रश्न मागच्या 5 वर्षात सुटलेला नाही। याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, आपले जे टीचर्स ऑफ MLA म्हणजे शिक्षण मंत्री आहेत सुद्धा शासन सकारात्मक पावलं उचलेल हेच सांगितलेलं आहे। पण आता सकारात्मक हा शब्द काही अर्थात म्हणजे काहीच उपयोगाचा नाहीये असं मला वाटतं। सकारात्मक ऐकून आता माझं मन इतकं निगेटिव्ह झालेलं आहे की मला जगण्याची अजिबात इच्छा नाही। जर या आंदोलनादरम्यान तुमच्या जीवितास काही धोका पोहोचला तर त्याची जबाबदारी कुणाची असेल? या आंदोलनादरम्यान माझ्या जीवितास जर धोका पोहोचला तर यास सर्वस्वी जबाबदार मी पहिला शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब, अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व शिक्षक आमदार यांना जबाबदार धरेल। या होत्या काही बोलक्या स्वरूपातल्या प्रतिक्रिया। धन्यवाद।